धुले के सूरत बाईपास रोड स्थित दक्षता पुलिस कॉलोनी में पुराने विवाद को लेकर दो भाई ने एक पुलिस परिवार के 4 पहिया वाहन में तोड़फोड़ की। इस घटना का वीडियो सीसीटीवी कैमरे में कैद हो गया और राखी भिवांडिक ने रोष व्यक्त करते हुए कहा कि नागरिकों की सुरक्षा का ख्याल रखने वाला पुलिस परिवार सुरक्षित नहीं। घटना के बाद पीड़ित परिवार शहर पुलिस स्टेशन पहुंचा और सुरेखा रमेश भामरे की शिकायत पर शहर पुलिस स्टेशन में दोनों भाई बहनों शुभम गणेश महिराले और तेजस शुभम महिराले के खिलाफ मामला दर्ज किया गया। शहर पुलिस घटना के आगे की जांच कर रही है। बीती रात दो भाई अचानक हाथों में लकड़ी के डंडे लेकर शिकायत करता सुरेखा रमेश भामरे के घर के सामने आ गए। अचानक चिल्लाते और गालियां देते हुए हर्ष कहाँ है, उन्होंने ये कहते हुए हंगामा करने की कोशिश की कि वह उसे जीवित नहीं छोड़ेंगे। इस बीच उनमें से एक ने हाथ में लकड़ी का डंडा लेकर दरवाजे के सामने खड़ी 4 पहिया गाड़ी में तोड़फोड़ की। घटना में भयभीत भामरे परिवार ने आधी रात के आसपास शहर पुलिस स्टेशन पहुंचकर दोनों भाई बहन के खिलाफ मामला दर्ज कराया। इस घटना के बाद कॉलोनी की महिलाएं एकजुट हो गई और दोनों शरारती भाई बहन के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की। इस समय सुरेखा रमेश भामरे, वैशाली अमोल भामरे, राखी हेमन भिंडाडिक, रंजना खैरनार, आशाबाई पाटिल सहित बड़ी संख्या में कॉलोनी की महिलाएं मौजूद रहीं। कल मैं सूरत में था, तो मैं सूरत में रहने के बाद में घर पे पीछे की कुंडस निकालने के लिए दो लड़कों ने, एक शुभम महिराले एक तेजस महिराले, घर पे आके गाड़ी भी फोड़ा है और उसके बाद में घर वालों को भी धक्का बुक्की करके वो रात को चले गए थे। हाँ, तो अभी मैं जब सूरत से सवेरे आया उनके पास में गया तो उन्होंने मेरे पे वार किया। वार बचाने के लिए मैंने हाथ अंदर डाला तो मेरे को वार लग गया। उसके बाद में पब्लिक जमा होकर उनको मारा और वहाँ से सब घर पे चले गए। क्या? हाँ, हमारी एक ही माँ की भाई डिपार्टमेंट ने ऑब्जेक्शन लेने को ना आगे लेके भी 4 बार डिपार्टमेंट को दिए गए है। 4 बार डिपार्टमेंट को निवेदन लिए गए है और स्कूल के बारे में भी निवेदन दिए गए है। उन्होंने कोई ऑब्जेक्शन लिया नहीं। तो अभी एक ही कोई कि डिपार्टमेंट जल्द से जल्द ले लेने को ना और इनको यहाँ से निकालने को ना। फिर पहले 2 बार गुना दाखिल किया है। एक बार उनकी तोड़ी घर जलाने का मैटर में आया था, वो भी मैंने नहीं जलाया था, दूसरों ने जलाया था। जब भी डिपार्टमेंट ने उन पे कड़ी कार्रवाई करने को ना, उन्होंने जब भी देखो जब ऐसे ही छेड़खानी करते घर पे कोई नहीं रहा, जब महिला रहती घर पे जब भी वो त्रास देते, इसके लिए फिर उनको जल्द से जल्द कारवाई होना, उनको अटक होना। राखी सुनील भिवांडिक माझं नाव आहे आणि इकडे कॉलनीमध्ये 2 गुंड असतात, तेजस महिराळे आणि शुभम महिराळे। त्यांनी रात्री आमच्या घरावरती हमला केला, दगडफेक पण केली, आमची गाडी फोडली। घरी कोणी नसताना, भाऊ ड्युटीला गेलेला असताना माझी म्हातारी आई वहिनी घरी होती आणि त्यांच्यावर त्यांनी हमला केला। आईला ढकलून दिलं, साडी सुद्धा ओढली आईची आणि भाऊजाईला पण धक्काबुक्की केली। लहान लहान मुलं होते त्यांना ओट्यावरून ढकलून दिलेलं आहे आणि आमची गाडी बघून घ्या सर, गाडी सुद्धा फोडलेली आहे, घरं फोडलेले आहेत। घरी आम्ही कोणी नसताना आम्ही सुद्धा बाहेर गावी गेलो होतो। नेमकं कारण एकच आहे त्यांचं वालं, कॉलनीमध्ये यांनी राहायला नको। त्यांच्या म्हणजे त्यांना असं वाटतं सगळी कॉलनी त्यांचीच आहे, पूर्ण गुंड आहे ते आणि ती सरकारी शाळा आहे। असं पाहायला गेलं त्यांचा काहीच अधिकार नाही तिकडे। वर्ष होऊन गेला आता या गोष्टीला। ह्याच दिवसा गणपतीपासून पोरांपासून त्यांनी आतापर्यंत बायांपर्यंत आले ते आणि आता तर घरात घुसायची हिम्मत करताय। पोलीस स्टेशनला अशा आमच्या 10 केसेस गेलेल्या आहे, तरी सुद्धा त्या साहेबांनी काहीच ऍक्शन घेतलेली नाही। आम्ही पोलिसाच्या मुली आहे, पोलिसाच्या बहिणी, आमच्या घरात 10 जण पोलीस आहे,
तरी सुद्धा आम्हाला हा त्रास आहे, तर पुढे बाकीच्या लोकांना किती त्रास होत असेल या गोष्टीपासून. घेतली नाही. रात्री त्या पोराला आमच्या समोर नुसतं नकली उचलून नेलं आणि सकाळी तो पोरगा इकडे येऊन परत चाकू घेऊन गल्लीत फिरतोय. आम्हाला धमक्या देतोय, बाहेर निघा, आम्ही मारून टाकू. शिवीगाळ करतोय, त्याची आई शिवीगाळ करते. किती आम्ही सहन करायचं. आम्ही कॉलनीवाले 10 वेळेस गेलो, कलेक्टर पर्यंत गेलो, नगरपालिकेत गेलो. आम्ही सगळ्यांना, आमच्याकडे आहे सगळे पुरावे, CCTV पण लावलेली आहे, तरी पण ते आम्हाला असे त्रास देत आहे. हो, केलाय आम्ही गुन्हा दाखल. काय मागणी तुमची? आमची एकच मागणी आहे, त्यांना अटक व्हावी आणि इथून त्यांना काढण्यात यावे आणि कडक शिक्षा व्हायला पाहिजे. आमच्या समोर त्यांनी हजर करावं, त्यांना पूर्ण फॅमिलीला, त्याचं बाप माय ते दोघी भाऊ त्यांना आमच्या समोर हजर करावा. आमची एकच मागणी आता. आम्ही पोलिसाचे कुटुंब असून सुद्धा आम्हाला इतका त्रास आहे, तर बाकीच्यांना किती त्रास होत असेल. आम्ही सुरक्षित नाहीये. आमचे भाऊ वडील बाहेर ड्युट्या करतात आणि घरी त्यांच्या आई बहिणी सगळ्या असुरक्षित आहे. माझी 12वीला मुलगी आहे, तिला सुद्धा धमकी दिलेली की ती कशी बाहेर निघते. मग आम्ही सुरक्षित नसताना आमच्या भाऊंनी बाहेर ड्युट्या केल्या, त्याला पण काही उपयोग नाही ना. आणि बाहेर कसं काही जग सुरक्षित राहणार आहे जर पोलिसाच्या मुलींना बहिणींना इतका त्रास आहे. भाच्यात जाऊ शकत नाही, इतरांना किती त्रास होणार आहे. याच्यावरती काय करायचं आता.